नमस्कार मित्रांनो, नवा व्हिडिओ नवीन योजना फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सौरभ स्वराके व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आपण जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे आणि ती योजना आहे सामूहिक विवाह योजना। आज आपण सामूहिक विवाह योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। शुभमंगल सामूहिक म्हणजेच नोंदणीकृत विवाह या योजनेअंतर्गत मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला जातो। या योजनेअंतर्गत आता गरीब कुटुंबाच्या मुलींच्या लग्नासाठी अधिक पैसा दिला जाणार आहे। यामध्ये अनुदान वाढ देखील करण्यात आलेली आहे। म्हणजेच यापूर्वी मुलीच्या विवाहासाठी प्रत्येकी 10,000 रुपयाचे अनुदान देण्यात येत होते, आता ते अनुदान वाढवून 25,000 रुपये एवढे करण्यात आले आहे। स्वयंसेवी संस्थांना अधिक प्रोत्साहन देतात। पूर्वी स्वयंसेवी योजना संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे 2,000 रुपये देण्यात येत होते, आता ते वाढवून 2,500 रुपये करण्यात आले आहे। रक्कम देण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे। पूर्वी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत संबंधित बँकेच्या शाखेत रक्कम जमा करून नंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत होती, परंतु आता ती रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात म्हणजेच DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने जमा करण्यात येईल। या योजनेच्या अटी आणि काही शर्ती। लाभार्थींची पात्रता: वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। विवाह सोहळ्याच्या दिनांकास वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वयापेक्षा कमी असू नये। वधू वरांना त्यांच्या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान आहे। वधू विधवा किंवा घटस्फोटित असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी हे अनुदान आहे। बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याचे पालन केले असले पाहिजे। लाभार्थी शेतकरी असल्यास जमिनीचा 7/12 उतारा आणि रहिवासी दाखला आवश्यक आहे। लाभार्थी शेतमजूर असल्यास संबंधित गावातील ग्रामसेवक किंवा तलाठीचा दाखला आवश्यक आहे। वधूच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे। स्वयंसेवी संस्थांसाठी या सोहळ्यात किमान 5 आणि कमाल 100 जोडप्यांचा समावेश असावा। वर्षात फक्त 2 सोहळे आयोजित करता येतील। विवाह सोहळ्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे सादर करणे आवश्यक आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दाम्पत्ये यासाठी पात्र नाहीत। आवश्यक कागदपत्रांची यादी: वधू आणि वराचा फोटो म्हणजेच जोडप्यासहित, जोडप्यांचे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, वधू आणि वर यांचे जन्म प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट, नवविवाहित मुलीचे बँक पासबुक, त्यानंतर ॲड्रेस प्रूफ, अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र केवळ अनुसूचित जाती म्हणजे SC, ST आणि इतर मागासवर्गीय OBC साठी। तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे फ्री आहे, पण आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। थँक्यू फॉर वॉचिंग। धन्यवाद।